पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब झालेला आहे। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाळा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाळा, आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। शौर्याचे आई भवानीने आम्हास खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची भास, लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास। महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास। मजकुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना, सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। पालघर जिल्ह्याच्या वतीने मी साहेबांचं स्वागत करण्याकरता आमंत्रित करतो राजेंद्र पाटील, विकास मोरे, पंकज देशमुख। मी ह्या पुढचं मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करतोय आमदार निकोले साहेबांना। हा, नारायण पाटील साहेब आपलं भाषण पूर्ण करायचं। त्यावेळेला अनेक प्रकारचे आंदोलन झाली। साली ह्या बंदराचा ह्या सरकारने एमओई केला आणि तेव्हापासून जी आंदोलन सुरू होती ती आजपर्यंत सुरू आहेत। या ठिकाणी मला नमूद करावं वाटते, आम्ही ह्या बंदराच्या शिष्टमंडळ घेऊन त्यावेळी त्या सरकारकडे गेलो, महाराष्ट्र राज्य सरकारकडे गेलो, साहेबांकडेही गेलो होतो आणि या महाविकास आघाडीचे जे प्रमुख घटक पवार साहेब यांच्याकडेही जाऊन आमचं गाऱ्हाण मांडलं गेलं होतं। आमची आता एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे महाविकास आघाडीकडून की आपली भूमिका या ठिकाणी निसंदिग्ध भूमिका स्पष्ट करण्यात यावी आणि अशी भूमिका घ्या की हे बंदर सर्व विनाश करणारं बंदर आहे, हे बंदर कायमचा हद्दपार होईल। त्या दृष्टीने आमच्या ज्या अपेक्षा आहेत की किमान आपल्या आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने आमच्या बंदराचा एक उल्लेख असावा, अशा प्रकारची आमची जी परवा एक सभा झाली, ह्या सभेमध्ये मागणी झाली होती। मी त्यावेळेला सांगितलं होतं की अवश्य आपण ह्या व्यासपीठावरून जर आपल्याला संधी मिळाली तर आपण ह्या विचार ह्या ठिकाणी मांडू। मला वाटतं बरंचसं बोलून झालेलं आहे। बंदराचं पुन्हा एकदा सांगतो, आठवण करून देतो साहेबांना की आपणच आमच्या वाढवणला येऊन घोषणा केली होती
आपले पूज्य पिताश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि हे सर्व विनाशकारक बंधक आम्ही घालून लावू अशा प्रकारची एक घोषणा झाली होती. त्यानंतर अनेक वेळा आपण मनोरच्या प्रचार सभेत ह्या प्रकारची एक नामोल्लेख केला होता. कारण चिंचणीच्या प्रचार सभेमध्ये सुद्धा आपण आवर्जून आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे बंदर आपण कायमचं घालवू आणि येणारं हे संकट आहे हे संकट कायमचं घालून अशा प्रकारचं मला आश्वासित केलं होतं. मला वाटतं की आपण अशाच प्रकारची भूमिका ह्या ठिकाणी मांडाल. आम्ही आपल्या पाठीशी सतत उभे असू ह्याची पण एक ग्वाही म्हणून आपल्याला देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया सर्व सैनिकांनी कार्यकर्त्यांनी मेल त्या जागी बसून घ्यायचं आहे. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे परत एकदा की सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. आता आपल्या समोर येत आहेत आमदार निकोले साहेब. साहेब तोफ आपली जरी असली तरी थोडक्यात उरकावं ही विनंती. आजच्या महाविकास आघाडीच्या या पालघर जिल्ह्यामधील बोईसर येथे आंबटगोळ मैदानावर होत असताना या सभेला संबोधित करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब, संजयजी राऊत साहेब, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पोलिट ब्युरो मेंबर अशोक ढवळे, सभागृहातील माझे सहकारी सुनील भुसारा साहेब, एकता परिषदेचे कालूराम धोतडे काका, स्टेजवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित संपूर्ण हा जनसमुदाय, सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या समोर आज खूप मोठं आव्हान आहे. आपल्या देशामध्ये बसलेला जो हिटलर आहे या हिटलरला हद्दपार करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. देशामध्ये चाललेली हुकुमशाही आम्ही कदापि सहन करणार नाही हे सांगण्यासाठी इथे आपण जमलेलो आहोत. सर्व मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करताना सांगणारच आहेत. परंतु पहिल्यांदा दुर्दैव असं आहे की आपल्या देशाला एक असा पंतप्रधान भेटलेला आहे की तो 365 दिवस बाहेरच असतो, देशात कधीच नसतो. काय आमच्या देशाचं भलं करणार? अच्छे दिन आने वाले अच्छे दिनची स्वप्न आम्हाला दाखवली. आज आपण समाजामध्ये फिरलो तर ह्या देशातला शेतकरी आत्महत्या करतो, शेतकरी समाधानी नाहीये. ह्या देशातला कामगार समाधानी नाहीये. ह्या देशातली महिला सुरक्षित नाहीये. ह्या देशातला विद्यार्थी समाधानी नाहीये. ह्या देशातला कोणताही घटक समाधानी नाहीये. आणि म्हणाले 2014 मध्ये काय सांगितलं की अच्छे दिन आने वाले. अशा प्रकारचे वातावरण तयार केलं. टीव्हीवर सर्व माध्यमांवर अशा प्रकारचे वातावरण तयार केलं की गावपाड्यामध्ये छोटी छोटी पोरं, गोट्या खेळणारी पोरं सांगतात अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार. त्यांना काही माहिती नाही की मोदी कोण आहेत. अशा प्रकारचे वातावरण तयार करून टाकलं आणि आज ही परिस्थिती आहे. मित्र हो, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवार साहेबांनी घोषित केलेले आहेत. कांबडी मॅडम फक्त कांबडी मॅडम एकट्या नाही आहेत. आणि मी असं सांगेन की फक्त त्या शिवसेनेच्या उमेदवार नाही आहेत, त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. आणि सर्वांना मिळून सर्व इथे बसलेले सर्व जे आमचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे प्रत्येक घटक पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी असं समजायला की मी उमेदवार उभा आहे, मी उमेदवार उभा आहे. अशा पद्धतीने रात्रंदिवस आपल्याला गावात, पाड्यात, मोहल्ल्यात, गल्लीत प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन आपल्याला सांगायचं आहे की अच्छे दिन होते
त्याच्यापेक्षा पण वाईट दिवस आणून सोडलेले आहेत. आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अच्छे दिन येतील याची ग्वाही आपल्याला द्यायची आहे. आणि नक्कीच तो मतदार 50 खोक्याने आम्हाला तुम्ही खरेदी नाही करू शकत हे लोकांना जाऊन सांगायचं आपल्याला. 50 खोक्यामध्ये तुम्ही आम्हाला खरेदी नाही करू शकत. ह्या देशाचं भलं करण्यासाठी, ह्या देशामध्ये भिकारी भीक मागतो तिथून आम्ही अभ्यास करणारी सर्व लोक आहोत. हे आमचं काम आहे. म्हणून आम्हाला 50 खोक्यामध्ये तुम्ही विकत घेऊ शकत नाही. आम्ही हे बदलणार, हे जग बदलणार, देश बदलणार, ही शपथ आपण इथे घ्यायला आलेलो आहोत. आणि म्हणून मित्र, जास्त वेळ न घेता आम्ही सर्व कामाला लागलेलो आहोत. सर्वांनीच आज सुरुवात झालेली आहे आणि आजपासून इथून गेल्यानंतर आपल्या सर्व मान्यवरांचं जे मार्गदर्शन होईल, मोलाचं मार्गदर्शन होईल, ते मार्गदर्शन घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत जायचं आहे. आणि प्रत्येक मतदाराचं मत हे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे मॅडम यांच्याच पाट्यात पडेल आणि प्रचंड मताने विजय होतील अशा प्रकारची शपथ आपल्याला घ्यायची आहे. धन्यवाद. धन्यवाद. आता आपले मनोगत व्यक्त करण्यात आहेत शरदचंद्र राष्ट्रवादी प्रवाराचे आमदार माननीय सुनील भुसारा साहेब. कृपया भुसारा साहेब. आजच्या महाविकास आघाडीच्या सभेच्या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपले शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि या जिल्ह्याचे झुंजार नेते आदरणीय आमदार विनोदजी निकोले साहेब, आदरणीय अशोकरावजी ढवळे, भूमी सेनेचे आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय काळम काका दोधडे, कष्टकरी संघटनेचे ब्रायनजी लोबो, ज्येष्ठ नेत्या योजीताई ठाकरे, मिलिंदजी नार्वेकर, आपले जिल्हा प्रमुख विकासजी मोरे, राजेंद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लजी पाटील, सर्वच विचारमंचाला मान्यवर उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, आज आदरणीय साहेब आपल्या उमेदवार भारतीताई कांबळे यांच्या प्रचार मंत्र्याने अजून फॉर्म भरला नाही, परंतु साहेब आपण ही सभा खऱ्या अर्थानं वाढवण्यासाठी घेतलेली आहे आणि ज्या वाढवण्याबद्दल आपल्या भूमिका ह्या आम्ही कृतीतनं स्पष्ट केलेल्या आहेत. वेळोवेळी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना किंवा जनसुनावणीमध्ये लोकांमध्ये बसून त्याचा विरोध करताना आपण सगळ्यांनी आम्हाला आणि आमदार विनोद निकोले यांना बघितलेलं आहे. त्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. एकच जिद्द, हे वाढवण्याबद्दल रद्द, हा जो आपला नारा आहे हा विधानसभेपर्यंत आम्ही बुलंद केलेला आहे. उद्धव साहेबांच्या काळामध्ये आज ज्यांनी जे काही आमच्या गोरगरिबांना जो काही शिधा, ज्याला ते आनंदाचं म्हणतात, 100 रुपये घेतात आणि 1 किलो 2 किलो साहित्य देतात आणि लोकांना भुलवतात. मला आठवण करून द्यायची आहे की मागच्या 5 वर्षामध्ये खावटीचं अनुदान या महाराष्ट्र राज्यामधील 18 लाख कुटुंबांना जे बंद केलं होतं मागच्या फडणवीस सरकारने, त्याचा किंमत वाढवून 4,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला उद्धव साहेबांच्या काळामध्ये आपण दिलंय. 680 कोटी रुपये आपण प्रत्येक कुटुंबाला दिलेले आहेत. 2,000 रुपये रोख खात्यावर आणि 2,000 साहित्य. याची आठवण यासाठी करून देतो की 100 रुपये घेतात आणि 1-1 किलो तूर डाळ, 1 किलो रवा, 1 किलो तेल देतात आणि त्याचा केवढा मोठा प्रचार करतात. परंतु उद्धवजी आपल्या त्या पॅकेटमध्ये 50 किलो तांदूळ, 50 किलो गहू, 5 किलो तूर किंवा उडीद डाळ, 5 किलो तिखट, 5 किलो हळद, 5 किलो काळा मसाला, 5 किलो तेल आणि 2,000 रुपये रोख आपण देत होतो. हा 2 मुख्यमंत्र्यांमधला फरक आहे. देणाऱ्याची जाणत लागते. आम्ही लोकांकडनं 1 रुपया सुद्धा घेतला नाही, हे 100 रुपये घेतात. हा फरक 2 सरकारांमधला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली. महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना उद्धव साहेबांनी या राज्यामध्ये आणली आणि 10,000 कोटीची कर्जमाफी या राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिली. खत बी बियाणं बांधावर त्याचा उपक्रम साहेब आपण सुरू केलाय. मुठभर तुरी देऊन लोकांना त्या आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी प्रवृत्त आपण केलं. आणि अतिशय या जगामध्ये जो अतिशय संकट या राज्यावर, या देशावर, या जगावर आलं होतं कोविडचं, त्या काळामध्ये साहेब आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी या
राज्यातील जनतेची आपण घेतलीत आणि त्यामुळं सुपर सीएम सर्वात चांगले मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आलं, हा आमचा अभिमान आहे. आणि त्यामुळं या पालघर जिल्ह्यामध्ये जे लोक साहेब त्यावेळेला पायी चालले होते भिलाडच्या नाक्यावर, तत्कालीन कलेक्टर कैलास शिंदे यांना आम्ही फोन केला आणि उद्धव साहेबांना फोन केला. उद्धव साहेबांनी फोनवरच कॉन्फरन्सवर अजित पवारांना कॉन्फरन्सवर घेतलं, फोनवर घेतलं, कलेक्टरला घेतलं आणि या राज्यातल्या सगळ्या जेवढे टोल नाके आहेत तिथं जे लोक थांबली होती परराज्यातली त्या सगळ्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था उद्धव साहेबांनी केली. यासाठी माणुसकी लागते, प्रेम लागतं, जिव्हाळा लागतो. एका फोनवर या राज्यातल्या जेवढ्याही टोल नाक्यांवर जे लोक थांबले होते त्यांची सोय जेवणाची आणि राहण्याची केली, त्यासाठी मन लागतं. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा नारा देऊन साहेबांनी एक वेगळा संदेश या राज्याला या देशाला दिला. नाही आपण बघितलं उत्तर प्रदेशमध्ये नदीमध्ये हजारो प्रेतं वाहिली. तो फरक या राज्यामध्ये होऊ दिला नाही साहेबांनी. आणि फेसबुकद्वारे असेल किंवा कुठल्याही माध्यमांद्वारे असेल नेहमीच साहेबांनी आपल्याशी संवाद साधला. हे सांगण्याचा उद्देश एवढा की आता हाणून मारून ओढून ताणून आम्ही कसे चांगले आहोत हे सांगण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करतंय. केलं काही नाही, करत काही नाही, फक्त घोषणा आणि घोषणांचा पाऊस या ठिकाणी पाडून आपलं जे काही आहे ते विकण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अतिशय घटनाबाह्य आणि गद्दारी करून जे सरकार स्थापन केलंय, एक नव्हे 2-2 पक्ष फोडून ज्यांनी ही सत्ता मागच्या काळामध्ये भोगतायत, फक्त आणि फक्त गोरगरिबाला नाडण्याचं काम या मागच्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या आपल्या उमेदवार आहेत बातिताई कांबळी यांचं काम, यांचा प्रचार सर्वांनी एकजुटीने करायचा आहे. मागच्या काळामध्ये सुद्धा उद्धव साहेब आम्हाला आठवण करून द्यावी लागेल की डहाणू आणि पालघरने आम्ही त्याही वेळेला जो आमचा उमेदवार होता त्याला आम्ही लीड दिला होता, तेव्हा आम्ही आमदार नव्हतो, आता आम्ही आमदार आहोत. एक हिंदीमध्ये कहावत आहे की चाचा हमारे विधायक है, अभी हम खुद विधायक है, आपण काळजी करायची काही गरज नाही. त्यामुळं एक नाही 2-2 आमदार या जिल्ह्यामध्ये आपल्या महाविकास आघाडीचे आहेत. जे आपल्या सोबत येतील त्यांच्या सोबत आणि जे आपल्या सोबत नाही येणार त्यांच्या शिवाय या ठिकाणी विजय प्राप्त करण्यासाठी पडेल ती मेहनत करू असा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय मराठा, जय महाविकास आघाडी. आता आपल्या समोर तुम्ही 2 आमदार आहेत, तर आपल्याला एक खासदार पाठवायचा आहे भारती कांबळे. आता आपल्याला आपल्या लोकप्रिय महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळे आपल्या सभेला संबोधित करतील. शिवसेनेचे विजय असो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं मुद्रा करते. मंचावर उपस्थित आमचे सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना साष्टांग नमस्कार करते. मंचावर उपस्थित शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब, सचिव मिलिंद नार्वेकर साहेब, तसेच आमदार सुनील भुसारा साहेब, आमदार निकोले साहेब, काळुराम काका, तसेच ब्राहिम लोबो साहेब आणि सर्व मंच ह्यांना साष्टांग नमस्कार करते. माझ्या समोर बसलेले सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच शिवसैनिक महिला आघाडी आणि सर्वच पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी
ह्यांना सर्वांना जय महाराष्ट्र. आज आपण सगळे पालघर जिल्ह्यात राहतो आणि हा जिल्हा आज वाढवण बंदर ह्या एका विनाशकारी प्रोजेक्टमुळे जगात प्रसिद्ध झाला आहे. वाढवण बंदर हे असं एक बंदर आहे की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये पूर्ण पालघर नष्ट होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे माझा विरोध आहे या वाढवण बंदराला आणि याच वाढवण बंदराला माझ्या पक्षप्रमुखांचा पण विरोध आहे. आतापर्यंतच्या सरकारने केलं काय? 10 वर्षामध्ये फक्त आणि फक्त बेरोजगारी. एकही माणूस आपल्या जिल्ह्यातला रोजगार न मिळता तसाच आहे. खरं म्हणजे म्हणायचं तर की कुपोषण जे वाढलंय ना ते ह्या भ्रष्ट सरकारमुळेच वाढलेलं आहे. पालघर जिल्ह्याला जो कुपोषणाचा डाग लागलाय तो ह्या भ्रष्ट सरकारमुळेच आहे. कारण का आजपर्यंत हे सरकार काहीच करू शकलं नाही पालघर जिल्ह्यासाठी. मी जिल्हा परिषदेची अध्यक्ष असताना बऱ्याच प्रमाणात कोरोना काळात अध्यक्ष असताना सुद्धा बऱ्याच प्रमाणात मी कुपोषण मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि पालघर जिल्ह्यामध्ये खरोखरच त्यावेळेस कुपोषण मुक्तीकडे वाटचाल चालली होती. आज पालघर जिल्ह्यातील प्रत्येक कोणी ना कोणी जनता ही मुंबईच्या दिशेने प्रवास करते. सकाळी उठून आमची पोरं शिक्षणासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. काही कामगार जातात तर काही आमचे नोकर वर्ग जातात. परंतु खरं सांगते की खरोखरच त्यांचा हा प्रवास सुरळीत आहे का? आजपर्यंत एकही लोकलची सेवा वाढवली नाही. एक तासाने एक लोकल आहे. त्याच्यानंतर ज्या पण एक्सप्रेसवेच्या गाड्या चालतात त्याला पालघर बोईसर इथे थांबा दिला जात नाही. त्याच्यामुळे बरीचशी जनता आपल्याला कामावर जाताना उशिरा पोहोचते. आमचे विद्यार्थी कधी कधी त्यांचे परीक्षा असतात आणि उशिराने पोहोचतात. ह्या सरकारने केलं काय आतापर्यंत? मग जर का इथेच्या जनतेला हे सरकार न्याय देऊ शकतच नसेल तर ह्या सरकारला हद्दपार करण्यासाठी आज आपण इथे सगळे एकत्र आलो आहोत. करणार ना? धन्यवाद. आज माझा विक्रमगड सारखा जिल्हा आहे. वाडा, विक्रमगड, जव्हार मोखाडे सारख्या ठिकाणी हळद लावण्याचा प्रोग्राम केला. हळदी लावून काय केलं? मोगरा लावला, मोगऱ्याचं श्रेय घेतलं. आता काय तर काजू आणि आंबा हे लावून त्याच्यावरती तिथेच्या शेतकऱ्यांना काय हमी भाव दिलाय? आणि कोरोना काळात जी किसान रेल्वे चालू होती ती रेल्वे बंद केली. इथेच्या बहुतेक नागरिक किंवा इथेचा प्रत्येक जण हा शेतीप्रधान आहे आणि पालघर हा शेतीप्रधान देश आहे. ह्या देशामध्ये पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये जर का किसान रेल्वे चालत नसेल तर अगोदरच्या खासदारांनी केलं काय? प्रत्येक जण हा आपला शेतीसाठी माल वाहू एक टेम्पो किंवा ट्रेन ह्याचाच उपयोग करतो. परंतु आताच्या सरकारने काही केलेलं नाही. मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करते की ह्या सरकारला हद्दपार करू आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार आणू. यासाठी तुम्ही सगळ्यांनी मशाल या चिन्हावरती बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा. इतकीच इथे मी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भारतीताई. आता आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत कम्युनिस्टचे सचिव माननीय डॉक्टर श्री अशोकजी डवळे साहेब. आजच्या सभेचे प्रमुख वक्ते, महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना प्रमुख माननीय श्री उद्धवराव ठाकरेजी, खासदार संजय राऊतजी, भावी खासदार भारती कामडीजी, मिलिंद वैद्यजी, आमदार कॉम्रेड विनोद निकोलेजी, आमदार सुनील भुसाराजी, प्रफुल्ल पाटीलजी, काळूराम धोदडेजी, मिलिंद नार्वेकरजी,
ब्रायन लोबोजी, नारायण पाटीलजी, कॉम्रेड किरण गहला, मंचावरील महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येने जमलेल्या माझ्या सर्व लढाऊ बंधू आणि भगिनींनो, 5 वर्षापूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातल्या जनतेने एक नवीन इतिहास केला होता. त्याची आठवण करून मी आज देतोय आपल्याला. 2019च्या विधानसभेमध्ये पालघर जिल्हा हा भाजप मुक्त केलेला होता. एकही आमदार या पालघर जिल्ह्यातून भाजपचा निवडून आला नव्हता. यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा पालघर जिल्हाच केवळ नव्हे, महाराष्ट्रातले अनेक जिल्हे भाजप आणि त्यांचे गद्दार मित्र यांच्यापासून मुक्त केल्याशिवाय महाविकास आघाडी राहणार नाही, हे या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, आज या देशातली लोकसभा निवडणूक आहे. नरेंद्र मोदींचं हे भाजपचं सरकार, दाव्याने मी सांगेन, गेल्या 77 वर्षातलं सर्वात जनविरोधी, सर्वात धनिक धार्जिणं, सर्वात भ्रष्टाचाराने बरबटलेलं, सर्वात धर्मांध आणि सर्वात हुकुमशाही सरकार या देशातलं ठरलेलं आहे. याबद्दल ते मात्र शंका नाही. यांचं जर संबंध गेल्या 10 वर्षाचं रेकॉर्ड, महागाई प्रचंड वाढली, पेट्रोल डिझेलचे दर आपल्या बाप जन्मात कधी 100 रुपयापर्यंत गेले होते का? गेले होते? कधीच गेले नव्हते. महिलांच्या स्वयंपाकाच्या गॅसचे दर 1100 रुपयापर्यंत कधी गेले होते? गेल्या 77 वर्षामध्ये ते मोदी सरकारच्या काळात गेले. या सरकारच्या काळात 1,04,74 शेतकऱ्यांनी या देशातल्या आत्महत्या केल्या कर्जबाजारीपणामुळे. सर्वात मोठी संख्या कर्जबाजारी शेतकऱ्यांची कधी या देशाने पाहिली नाही, जी गेल्या 10 वर्षात पाहिली. इथे कुपोषणाचा उल्लेख झाला. मोदी साहेब सत्तेवर आले, जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 2014 मध्ये देशातल्या म्हणजे जगातल्या 120 देशांपैकी 55 नंबर होता 2014 मध्ये. आणि आज 2024 मध्ये काय नंबर आहे? भुकेमध्ये भारताचा 125 देशांपैकी आज आपला भारत देश 111व्या नंबरवर घसरला. हे आहे या मोदी सरकारची कामगिरी. आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी भागात प्रचंड आज उपासमार आणि भूक ही आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आज भ्रष्टाचाराविरुद्ध आज लढण्याचं बोलतायत, पण मी या ठिकाणी सांगतो, निवडणूक रोखे बघा, 8,500 कोटी रुपये यांनी निवडणूक रोख्यातून भाजपनी लाटले. एवढा मोठा भ्रष्टाचार आतापर्यंत कधीच कोणी केलेला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मोदींनी सिद्ध केलंय, मैं सबसे ज्यादा खाऊंगा और मेरे दोस्तों को भी खिलाऊंगा. हे त्यांनी या संबंध याच्यातून केलेलं आहे, हे आपल्याला सांगावं लागेल. लोकशाही, धर्मनिरपेक्षता सर्वांवर यांनी संक्रांत आणलेली आहे. आणि सर्वात वाईट जे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, यांनी शिवसेना फोडण्याचं महापाप केलं, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं महापाप केलं,
काँग्रेसमधले माजी मुख्यमंत्री करण्याचं पाप केलं. अरे गेल्या 10 वर्षात सगळीकडे आलेले आहे. विरोधी पक्षांचे 25 नेते घेतले, भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकले आणि पांढरे शुभ्र करून आणले. अशा तऱ्हेचं भ्रष्टाचार हे या ठिकाणी पूर्ण पाठिंबा देणारे लोक. आणि आज जयचंदाचे, आज या ठिकाणचे औलाद हे सगळे गद्दार यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान विकलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि महाराष्ट्राची जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी वाढवण बंदराचा प्रश्न, वनाधिकाराचा प्रश्न, रेशनचा प्रश्न, शिक्षण रोजगाराचा प्रश्न, हे सगळे आम्ही घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज आमचे हजारो कार्यकर्ते लाल झेंडा घेऊन या सभेला आलेले आहेत. भारती कामडीजी, शिवसेनेच्या उमेदवार, महाविकास आघाडीच्या उमेदवार यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण तन मन धनाने आम्ही संपूर्ण जोर लावू, एवढं आपल्याला आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्किलाब जिंदाबाद. धन्यवाद. आजच्या ह्या जाहीर सभेच्या निमित्तानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे शिलेदार, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे खंदे समर्थक, ह्या महाराष्ट्राचा लोकसभेतील नवे देशातील बुलंद आवाज, लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार सन्माननीय संजयजी राऊत साहेब ह्या जाहीर सभेला संबोधन करतील. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या अंबडगोड मैदानावर जमलेले महाविकास आघाडीचे सर्व समर्थक, मगाशी येताना मी उद्धवजींना म्हणालो की या मैदानाचं नाव फार छान आहे, अंबडगोड, खट्टा मिठा. ही प्रचंड सभा बघून आपल्या विरोधकांचं तोंड आंबटच झालं असेल. कॉम्रेड अशोक ढवळे साहेबांनी शेवटी एक घोषणा दिली, इन्किलाब जिंदाबाद. या देशामध्ये क्रांतीची सुरुवात झालेली आहे आणि जिथे लाल बावट्याबरोबर भगवा फडकतो आहे तिथे क्रांतीची ठिणगी पडलीच म्हणून समजा. माननीय उद्धवजींना मी सांगू इच्छितो की या मतदारसंघातले खासदार पळून गेले. या मतदारसंघातला एक आमदार गद्दार झाला, पण तरीही इथे 2 शिलेदार कॉम्रेड विनोद निकोले आणि सुनील भुसाराजी हे खोक्याला भुलले नाहीत, खोक्यांचं आमिषाला बळी पडले नाहीत आणि ते या पालघर जिल्ह्यामध्ये एक निष्ठेचं प्रतीक म्हणून ठामपणे उभे आहेत. अजूनही इकडे समोरचा लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही. बहुतेक भारती कांबळे तुम्हाला विरोधात कोणी असेल असं मला दिसत नाही. आपण बिनविरोध निवडून येऊ शकता आणि कोणी उभं राहिला एखादा गद्दार तरी काळजी करू नका, त्याचं डिपॉझिट जप्त होईल असं वातावरण या मतदारसंघात मला दिसत आहे. निकोले साहेबांनी इकडले प्रश्न मांडले, भारतीजी आपण मांडलेत, भुसारा साहेब आपण मांडलेत. सगळ्यात मोठा प्रश्न मगासपासून मी ऐकतोय तो विनाशकारी प्रकल्पाचा, वाढवण बंदराचा. या वाढवण बंदरामुळे या संपूर्ण भागामध्ये एक विनाशाचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पण जेव्हापासून मोदी आणि अमित शहाचं राज्य दिल्लीमध्ये आलेलं आहे
तेव्हापासून या महाराष्ट्रावर विनाशकारी प्रकल्प लादले जातात. मग कोकण असो नाहीतर पालघर असो. तिकडे त्या आमच्या कोकणामध्ये विनाशकारी रिफायनरीज आणल्या, ज्याच्यामुळे शेती, मच्छीमारी, आंब्याचा बागा सगळं नष्ट होत आहे. आणि या पालघरला सुद्धा, या वाढवणला जो प्रकल्प आणला जातोय त्यांनी सुद्धा इकडला मच्छीमार, इकडल्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. मोदी आणि शहा हेच विनाशकारी आहेत. मोदी आणि शहा हेच विष आहे आणि हे विष आता आपल्याला नष्ट केलं पाहिजे. काल अमित शहा आले महाराष्ट्रात. परवा चंद्रपूरला कोण होते? आपले नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री, कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत. खरं म्हणजे जेव्हा निवडणुका घोषित होतात तेव्हा प्रधानमंत्री म्हणून त्यांना राहण्याचा अधिकार नसतो, मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नसतो. पण सरकारी फौज फाटा आचारसंहितेचा भंग करून येतात या महाराष्ट्रात आणि काय बोलतात अमित शहा आणि हे मोदी? उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकली आहे. अरे हा डुप्लिकेट माल गुजरातचा आम्हाला नकली बोलतो. येऊन पहा नकली काय आणि असली काय पहा, सगळंच आहे. त्याची डिग्री पण नकली आहे, तो चहा पण विकत नव्हता तरीही नकली गोष्टी सांगतोय. या शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका. ही बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे. आमच्याशी टक्कर घ्याल तर या महाराष्ट्रातच तुम्हाला गाडलं जाईल. ढवळे साहेबांनी नारा दिलाय की भाजप मुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे आणि तो नक्कीच होणार आहे. काय देतात मोदी घोषणा? 400 पार, अब की बार 400 पार. लोकशाही का तुमच्या बापाची आहे का? 400 पार हा अहंकार आहे. त्याच्यावर उद्धव साहेबांनी छान उत्तर दिलंय, अब की बार भाजपात तडीपार. यांना लाथा मारून बाहेर काढलं पाहिजे. आवाज फक्त शिवसेनेचा राहील, महाविकास आघाडीचा राहील. या देशामध्ये लोकशाही संविधान वाचवायचं असेल, या देशामध्ये कष्टकऱ्यांचं राज्य, त्यांचे अधिकार आपल्याला टिकवायचे असतील तर या देशातून भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे हद्दपार करून देशामध्ये इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला त्या सूत्र राज्याची द्यावी लागते. मी इतकंच सांगेन आजच्या दिवशी की संपूर्ण वातावरण देशाचं मला बदलताना दिसत आहे. अरे 400 पार सोडा, 150 पार जरी तुम्ही केलात तरी खूप झालं. या देशातलं वातावरण बदलून गेलेलं आहे आणि 4 जूनला निकाल लागणार आहेत आणि त्या 4 जूनच्या निकालात तुम्हाला दिसेल मोदीच्या घोषणा 400 पारच्या किती फसव्या होत्या आणि इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री या देशामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. आणि आजची सभा या आंबडगोड मैदानावरची तेच सांगते. प्रचंड अशी सभा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरण आहे आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये बदलाची सुरुवात होते तेव्हा देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, भारती कांबळे आपले उमेदवार आहेत. अनेक वर्ष त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलंय, शिवसेनेच्या माध्यमातून काम केलंय. मला खात्री आहे आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल आणि या भागातून पुन्हा एकदा शिवसेनेचा निष्ठावान खासदार दिल्लीला निवडून पाठवाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. पालघर जिल्ह्याच्या वतीने वंदनीय पक्षप्रमुख, आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत करतील जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील, विकास मोरे, पंकज देशमुख, राकेश पाटील, जसवंत गरत, अभिषेक जाधव, जन्या मामा, जयेंद्र दुबला. कृपया लगेच ते यायचं आहे.
सेंटरला घेतला नाही. check. स्थानिक ग्रामपंचायत पास्तळ आणि सालवडच्या वतीने सरपंच अनंत सोमन, संजय पाटील ताबडतोब यांनी मंचावर येऊन पक्षप्रमुखांचं स्वागत करायचं आहे. तसेच मच्छीमार समाजाच्या वतीने वाढवण बंदराचा निषेध म्हणून प्रत्येक जायचं बोट नौका मच्छीमार समाजाकडून बोट म्हणून भेट देण्यात येत आहेत साहेबांना. मी त्यांना विनंती करतोय, जे आपले जे सर्व रामकृष्ण तांडेल साहेब, नंदकुमार तामोरे, सुनील दवणे, अक्षय वाडेकर, विघ्नेश दवणे यांना विनंती करतोय. आता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात असे आपले पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आता ह्या जाहीर सभेला शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचे सुपुत्र भ्रष्ट स्वार्थी दिल्लीश्वरांना आव्हान देणारे महाराष्ट्राचा क्रांतीसूर्य आपल्या मनगटात जोश आणि मनात मशाल पेटविण्यासाठी आपले विचार मार्गदर्शन करतील श्री उद्धवजी ठाकरे साहेब. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसानंतर पालघरमध्ये आलोय, पालघर मतदारसंघात. आणि मला आश्चर्य वाटतं की जो विषय आपलं युती सरकार 95 साली होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी संपवून टाकला होता, तो पुन्हा जिवंत कोणी केला? आणि तो विषय तुम्हाला माहिती आहे, वाढवण बंदर. मला आठवतंय की त्या काळामध्ये वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली. जनतेचा विरोध आहे, जनतेचा विरोध आहे. मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की उद्धव तू स्वतः जा, तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून घे ते काय म्हणतायत. आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो. कोणत्या विभागात होतो काय काही लोक सांगतील. आणि माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं, त्याच्यानंतर माता भगिनी, सगळे वृद्ध, आम्हाला काही झालं तरी वाढवण बंदर नको, जीव गेला तरी चालेल, आणि जर करणार असाल तर आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या छाताळावरनं जाऊन मग वाढवण बंदर करा. एवढ्या तीव्र भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या. मी घरी गेलो आणि शिवसेना प्रमुखांना सांगितलं की अशा तिथल्या तीव्र भावना आहेत. शिवसेना प्रमुखांनी तात्काळ मनोहर जोशींना फोन लावला होता आणि त्याने सांगितलं होतं की पंत, वाढवण बंदर रद्द. मग आता तेव्हा घेतलेला निर्णय, याला परत कोणी हवा भरली? आणि हवा भरली ती भरली. जनतेच्या विश्वासाला किंमत न देता तुम्ही जर का प्रकल्प राबवणार असाल तर माझं म्हणणं राबवूनच बघा, राबवूनच बघा. तुम्ही काय प्रकल्प राबवणार? जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवरनं उद्या आम्ही फिरवणार आहोत. हा जनतेचा बुलडोजर आहे. जेव्हा तुम्ही तिकडे खुर्चीवरती बसता तेव्हा तुमच्याकडे सगळी मस्ती असते, मस्तीच. आता संजय आपण जे बोललात की यांच्या डोक्यात अहंकार गेलेला आहे. मी आजच पेपरमध्ये वाचलं, RSSचे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत, ते असं म्हणालेत की रावण विद्वान होता
अहो रावण निदान विद्वान तरी होता, पण अहंकारामुळे त्याचा घात झाला. हे तर विद्वान पण नाहीयेत, नुसताच अहंकार आहे. उपयोग काय? म्हणजे रावणाचा वध हा प्रभू श्रीरामचंद्रांनी केला, पण तरी देखील रावण विद्वान होता असं मोहनजी भागवत म्हणतायत. पण तुम्ही जे बसवलेत तिकडे ते विद्वान पण नाहीयेत. बरं, वाढवण बंदर नक्की कोणासाठी करताय? काय विकास होणार आहे? कोणाचा विकास होणार आहे? इथे हे माझ्या समोर बसलेले आहेत, त्यांच्यापैकी किती जणांना रोजगार मिळणार आहे? आणि विकास जर का मोदीजी तुम्हाला वाटत असेल की आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात, येतील आणि हात जोडून सांगतील, भाई और बहनों, मेरा और पालघर का बहुत पुराना रिश्ता है. सांगू शकतात, कारण कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगता येत नाही. रिश्ते है ठीक है, लेकिन रिश्ता कौन निभाएगा? रिश्ता है तो रिश्ता निभाव. नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही. मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघच जण आहात, दुसरे परिवार कोणीच नाहीये. आणि आज हे सगळे इकडे जमलेले आहेत. मला एकदा जरा सगळ्यांनी सांगा, असं समजा ही जनसुनावणी आहे, मला सांगा किती जणांना वाढवण हवंय आणि किती जणांना नकोय? नकोय त्यांनी हात वर करा. अरे नाही, एवढं असं गुळमुळ त्यांनी नाही होणार, जरा जोरात बोला. जरा एकदा, एकच जिद्द, एकच जिद्द. जरा हात वर करा आणि प्रेसला सांगतो, ही घ्या जनसुनावणी आमची, ही घ्या, ही घ्या. आणि मी तुम्हाला वचन देतोय, तुम्हाला एक कट्टर लढवई कार्यकर्ती भारतीताई दिलेली आहे. उद्या ती लोकसभेत जाणार, तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार. आणि पहिल्या प्रथम वाढवण बंदरचा फडशा पाडणार. हे माझं वचन आहे तुम्हाला, हे वचन आहे. कारण यांना जो परिवार म्हणून म्हणतायत, तो परिवार म्हणजे यांचे फक्त सुटाबुटातले मित्र आहेत. हे समजा धरून चाला, वाढवण बंदर झालं, कोणाच्या घशात जाईल? आता तुम्ही हळू बोलता, एवढं झालं तर दिल्लीपर्यंत आवाज जाणार कसा? जरा मोठ्याने बोला. कोणाचा मित्र आहे? आहे ना? मग विकास कोणाचा होणार? आणि मग माझ्या मच्छीमार लोकांचं काय होणार? तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे. जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा किती फौजफाटा लागला होता? लागला होता ना? आणि तुम्ही सुद्धा, जनता सुद्धा किती संख्येने आली होती. म्हणजे चित्र आहे. निवडणुकीच्या तोंडावरती एवढा फौजफाटा लावून जर काही जनसुनावणी घेण्याचा अट्टहास करत असतील, दुर्दैवाने जर काय परत आले, येऊ शकत नाहीत, पण दुर्दैवाने परत आले तर सांगता येत नाही, कदाचित रणगाड्या आणून सुद्धा इकडे वाढवण बंदर पूर्ण करायचा ते प्रयत्न करतील. आणि म्हणून आत्ताच ही वेळ आलेली आहे. यांना गाडायचं असेल तर आत्ताच, कारण आता हे नम्र आहेत, आता पाया पडतील. आणि एकदा जर का तुम्ही भुललात तर मागे एक घोषणा होती, एके भूल. हा, ती किती महागात पडले बघा. कारण आता हे सध्या दिवस चालले, ते निवडणुकांचं वारं वाहतंय. गद्दारांचे 2 मालक महाराष्ट्रामध्ये फिरतायत. कोण गद्दार तुम्हाला माहिती आहे आणि मालक कोण तेही माहिती आहेत. सरळ उघड सांगतो. कारण परवा मी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल. कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही, करू शकत नाही, करू इच्छित नाही. पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन, एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी, महाराष्ट्राच्या बाहेरचे आहात तुम्ही, आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, तिला जन्म दिला, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. अरे नकली शिवसेना म्हणाले, ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे, पण आहे. मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खंडेणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे. बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे, भाडखाऊ आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे.
नाही, नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे. मी भेकड एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचं बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले. या इथूनच पालघर बंदच गेले ना ते सुरतेला. म्हणूनच मी पालघर मध्ये आलोय. बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला, तेच बघायला आलेलो आहे. तुम्ही बंदूक लावून तर घेऊन गेलात, तुमच्यामध्ये ताकद नाहीये. आज माझ्याकडे तुम्ही माझा पक्ष चोरलायत, माझं चिन्ह पळवून नेलेलं आहात. अरे कशाला माझे वडील तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करताय? एवढे तुम्ही काय बोलायचं त्यांना बोलू द्या, सोडून द्या त्यांना. पण तरी देखील हजारो माणसं माझ्यासोबत आली. कशासाठी आलेली आहेत? काय येऊ शकतात ही? आजपर्यंत भगवा झेंडा फडकत होता डौलाने, त्याच्या बरोबरीने कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय, इकडे काँग्रेसचा झेंडा फडकतोय. आणखीन तिकडे माझे काही मित्र आहेत, त्यांचे झेंडे फडकतायत. तुम्ही शिवसेना संपवायला निघालात, उद्धव ठाकरेला संपवायला निघालात. ही यांची वृत्ती आहे. जो यांना देईल साथ त्यांचा करणारे घात, ही यांची स्लोगन आहे. गेल्या 19च्या निवडणुकीमध्ये ढवळे साहेब आपण म्हणालात की या पालघरनी चमत्कार केला, पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती. आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याच पालघरमध्ये येऊन प्रचार केला होता. आणि मग तुम्ही विचार करा, मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली, ती शिवसेना मुळासकट संपवायला जे निघतात ते पालघरकरांना काय नाही देऊ शकतील? कोण आहे त्यांच्या बरोबर? भले तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टिंगल टवाळी करताय, पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा. का सगळ्या तुमच्या स्टेपने आतमध्ये बसलेले आहेत? म्हणून मी यांना भाड खाऊ म्हणतो, कारण त्यांच्या स्वतःचं कोणीच नाहीये. सगळे याला फोड, त्याला फोड, त्याला फोड. आता आमदार भुसारा सांगत होते आपण आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय कामं केली, आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला लागलो तर तासभर पुन्हा पडणार नाही, आणखीन बरंच बोलता येईल, एवढी कामं आपण केली होती. मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा. माझी तयारी आहे, इकडेच व्यासपीठ लावू. मोदीजी तुम्ही या, मी महाराष्ट्राचा माजी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो. मी 2.5 वर्षात काय केलं हे मी सांगतो, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा. नुसतं आपली टीका करायची प्रत्येक भाषणामध्ये. अरे उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवला आहात, तर मोदीजी तुम्ही विश्वगुरु आहात, संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात, पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत? अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, आता होतात म्हणायला पाहिजे, कारण आता त्यांचं संपलं काम. तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे. जो चीन अरुणाचल मध्ये घुसतोय, लेह लडाख मध्ये घुसतोय, इकडे त्या तिकडे शेपट्या घालतात. चीन घुसला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. संपवा. माझं आव्हान आहे, उद्धव ठाकरेला संपवून दाखवा. हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत, महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. अहो तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन, पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं. पण देशाचे शत्रू मोकाट आहेत, त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते, घाबरता. पण इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून फिरता. हा तुमचा भाडखाऊ जनता पक्ष नाही तर तो दुसरा कोणता जनता पक्ष आहे? ना खाऊंगा ना खाणे दूंगा. ढवळे साहेब आपण बोललात ते बरोबर आहे. आणि मला खरंच बरं काय वाटतंय की ग्रामीण भागात कुठेही जा, प्रत्येक जणाला विचारलं की तुम्ही मत कोणाला देणार, ते सांगतात या वेळेला काही हो, भाजपला आम्ही मत देणार नाही, मोदींना तर अजिबात देणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा जो प्रचारातला आहे, प्रचारातला म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनातला आहे, तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना, हो की नाही? मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे? पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार. ते त्यांना तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल. म्हणजे जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःचं नाव लावतो, तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही? हा भारत माझा देश आहे, भारत माता माझी माता आहे.
मोदीजी, तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा, माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही. काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पदावर उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी अडकून जाल कुठे गुहेत, तर गुहेच्या बाहेर लावा, नाही तर गुजरातेत परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदीचं नाव लावा, पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये, येता कामा नये. अरे 140 कोटीचा हा देश, एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो. एक माणूस जणू काही स्वर्गातून अवतरलेला आहे आणि तुम्ही माझे गुलाम आहात, अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो. आणि आम्ही काय नेबळटासारखे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपकी बार बार बार, काय नाही, आपकी बार भाजपात तडीपार तडीपार करून टाकाय ना. घराणेशाहीवरनं ते आमच्यावरती आरोप करतात. अरे मी तर नेहमी सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा, मला अभिमान आहे आणि मी तयार आहे. जसं मोदींना मी सांगतो एका व्यासपीठावरती येऊन, तुम्ही तुमच्या 10 वर्षाचा हिशोब मांडा, मी माझ्या 2.5 वर्षाचा मांडतो आणि लोकांवरती सोडा. मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय नाही लावायचं, लोकांना निर्णय घेऊ द्या, माझी तयारी आहे. एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील, नाहीतर लोक मला घरी पाठवतील, मला मंजूर आहे, जनतेचा फैसला मला मंजूर आहे. पण सगळीकडनं जणू काही हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वाले यांचे घरगडी आहेत. अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावायचे. अहो साधा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा, चांगला तरुण पोरगा आज उभा राहिलेला आहे, तिकडनं निवडून येतो. जशी भारतीताई येते ना, तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येतोय. पण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं, लगेच ईडी वाले मागे. काय दुसरं काम धंदा नाही, उद्योग नाही, लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी. कशाला? तर कोरोना काळामध्ये यांनी खिचडी घोटाळा केला. कसला खिचडी घोटाळा? अहो तुम्ही एवढे जे खाऊन बसलेला आहात, निवडणूक रोख्यांचे 8,000 कोटी, हे तर काहीच नाहीये. त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता, लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले, लाखो कोटी रुपये. कोण बोलतंय त्याच्यावर? एक साधा माझा कार्यकर्ता, त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप लावता. खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एकाला तो तुरुंगात टाकला. त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंदेकडे गेलाय, तो मोकाट आहे, पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही ईडी आणि ईडी बीडी सगळं काय त्याच्या मागे लावताय. ही तुमची लोकशाही आहे. पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही करायची, त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा. पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे. कोणाचा खाजगी? मग पीएमचा अर्थ काय? तुम्ही हास्य जत्रा बघत असाल ना, पाहता की नाही? का बघत नाही की हो की नाही? त्याच्यामध्ये ते काय बघा, प्रभाकर मोरे आहे ना. मग पीएमचा अर्थ काय? प्रभाकर मोरे फंड आहे. पीएमचा अर्थ काय? पीएम केअर फंडाचा अर्थ काय? मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो खाजगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे, ह्याचं उत्तर मला त्यांनी द्यायला पाहिजे. पण एका बाजूला भरपूर घोटाळे करायचे. बरं, घोटाळे केल्यानंतर अमित शहा तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, नाही, अजिबात नाही. तुमचे जे काही चोचले चाललेले आहेत, भ्रष्टाचारी ते तुका मेळ व्हावा, म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे. मी मागे पण सभेत सांगितलं की किती कोटीचा घोटाळा केला, किती पैसे खाल्ले. 5 कोटी हाकलून द्यायला. किती केले? 50 कोटी. थोडं बाजूला ठेवा, आपल्याला काहीतरी गद्दार विकत घ्यायला येतील, 50 खोके आहेत ना, बाजूला घ्या. मग 500 कोटी, अरे याला घ्या. 70,000 कोटी, अरे ये तुला उपमुख्यमंत्री करतो. म्हणजे ज्याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा. कोणत्या तोंडाने तुमच्या तोंडाला लागले शेण आणि तुमचा आमचं तोंड हुंगायला तुम्ही येत आहे? पूर्ण नखशिकांत भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी आहे. एक सुद्धा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपवाला आता शिल्लक राहिला असेल तो या उपऱ्यांच्या सतरंजा उचलायला त्यांनी ठेवलेला आहे. सगळे उपरे येत आहेत. कोण आहे? मिंधे कुठून आले? शिवसेनेतून आले. दुसरे 70,000 कोटी वाले कुठून आले? पवार साहेबांकडनं आले. एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे की जी भाजपच्या लक्षात आलेली आहे. जसं काही वर्षांपूर्वी अचानक आपले मोदीजी संध्याकाळी 8 वाजता टीव्हीवरती आले होते आणि त्यांनी घोषणा काय केली होती
आज रात्री 12 पासून सगळ्या ज्या नोटा आहेत त्या नुसत्या कागदाच्या तुकडे असतील, त्यांना काडीची किंमत राहणार नाही. मी नोटबंदी जाहीर करतो आहे. आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रातल्या जनतेने नाणेबंदी केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही. इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार, मोदींचं नाणं वाजू शकत नाही. आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे. शिवसेना फोड, राष्ट्रवादी फोड. अरे बरं, मला एक कळत नाही, आपल्यातनं जे काही मिंदे तिकडे गेले तेव्हा आता वर तोंड करून सांगतायत की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तिकडे गेलो. मग अजित पवारांना विचारायचे, तुम्ही काय गेला? तो स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवारांनी पवारांचे विचार सोडले म्हणून तुम्ही तिकडे गेलात. पवार साहेब आहेत ना, तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय शरद पवार आहेत. आणि पवार साहेब, मी, काँग्रेस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यात गद्दारांविरुद्ध एक चीड निर्माण झालेली आहे. आणि बाळासाहेबांचे विचार कोण ऐकतंय? हे मिंदे जे काय कुंतात माईकवरती, हे बाळासाहेबांचे विचार नाही. अरे शिवसेनेचा दरारा काय आहे? एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चळा. आता दिल्लीतला फोन आला का मिंद्यांची दाढी कापते चळा. हे शिवसेनेचे विचार. अरे संपवून टाकलं तुम्हाला कळलंच नाही. कधी तुमच्या पायाखालची बुडाखालची सतरंजी त्यांनी काढून घेतली. अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीयेत. मिंदे स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीयेत. मी तर 21 उमेदवार जाहीर करून टाकले, लागले सुद्धा कामाला. या इकडनं लढवई एक भारतीताई, तुमच्यामधलीच एक महिला, सर्वसाधारण महिला, ही मी उद्या लोकसभेवरती तुमच्या आशीर्वादाने पाठवायला दिलेली आहे. इथे जे खासदार हे त्या मिंदे बरोबर आले आणि मिंदे बरोबर गेले. आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध होते, नंतर हेच त्यांना घेऊन आले होते. साहेब हेच उमेदवार चांगले आहेत का? रे म्हटलं आपल्याकडे कोण उमेदवार नाही, हेच चांगले आहेत. मग दिले. मग ते आले, जर का त्यांना त्यांच्या पत्रिकेत योग असेल आणि पुन्हा उमेदवारी मिळाली, प्रचाराला आले, तर त्यांना पहिला प्रश्न विचारा की इतके वर्ष तुम्ही, म्हणजे ही गेली 5 वर्ष, त्याच्या आधीचे काही महिने लोकसभेमध्ये कधीतरी पालघर आणि वाढवण बंदरासाठी तोंड उघडलं होतं का लोकसभेत? हा पहिला त्यांना प्रश्न विचारा. मी नुसतं इकडे काय विध्वंस करायला आलेलं नाहीये. वाढवण बंदर तुम्हाला नाही म्हणून मी नुसतं नाही बोललो का मी जिंकलो? नाही, एवढा मी नतद्रष्ट नाहीये. वाढवणला तर मी विरोध करतोयच, वाढवण होऊ देणार नाही तर वचन तुम्हाला देतोच आहे. पण मी मुख्यमंत्री असताना मी जव्हारला येऊन गेलो होतो, कारण पालघर जिल्हा हा एक खूप वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे. या पालघर जिल्ह्याला उत्तम समुद्र किनारा लाभलेला आहे, म्हणून तर बंदर इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच पालघरमध्ये महालक्ष्मी आहे, जीवदानी आहे, वसईचा किल्ला आहे, अर्नाळा किल्ला आहे, शिरगावचा आहे, केळवे माहीमचा आहे, गंभीरगड आहे. आणि जव्हार सारखं एक उत्तम ठिकाण असं आहे की जिकडे आपण हिल स्टेशन बनवू शकतो. आणा ना काहीतरी असे प्रकल्प आणा, पर्यटन चांगलं वाढेल. माझे आदिवासी बांधव आहे तिकडे, आदिवासी समाज मोठा आहे, त्यांचं एक पारंपरिक आहे, सगळं त्यांची संस्कृती आहे, वारली कला आहे. काय नाही या पालघरमध्ये, पण जे आहे ते गाडून टाकायचं आणि जे दिसतंय विकास म्हणून फक्त मित्रांच्या खिशामध्ये तुम्ही पालघर घालणार असाल तर मित्रांचा खिसा फाडून आम्ही पालघर जिल्ह्याचा विकास करून दाखवू. आता उन्हाळा सुरू झालाय आणि एक नेहमी फोटो येतो पालघर मधला, पालघर जिल्ह्यातला, की विहिरीने तळ गाठलाय, चहू बाजूने गोल अशा माझ्या माता भगिनी आतमध्ये त्या त्यांच्या बादल्या ठोकून बसल्यात, पण खाली दगड दिसतोय. येतो ना फोटो नेहमी. काय एवढे वर्ष झाले तरी पाणी टंचाईकडे, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत जेवढे खासदार झाले त्यांनी काय लक्ष दिलं नाही? पालघर जिल्हा तुम्ही वेगळा केलात, पण या पालघर जिल्ह्याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य कायम ठेवून आमच्या या सगळ्या लोकांना इथल्या इथे रोजगार उपलब्ध होईल असे उद्योग इकडे का आणत नाहीत? अरे मी तर विचार करत होतो, ते सुद्धा आज तुम्हाला विचारून टाकतो. माझ्या मनामध्ये तर आजही आहे, तेव्हा सुद्धा होतं की पालघर जिल्ह्याचा विकास असा उत्तम झाला पाहिजे, पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे. पालघरमध्ये मला वाढवण पोर्ट नको, पण पालघरमध्ये मला एअरपोर्ट आणायचा होता.
मी आजच विचारतो, तुम्हाला एअरपोर्ट हवाय की नकोय? हो असेल तर वर करा हात, नसेल तर नाही करा. मग असे काहीतरी विषय आणा ना. सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला न्यायचे, गद्दार गुजरातला न्यायचे, आणि इकडे वाढवण बंदर करायचं. तिकडे बारसूमध्ये रिफायनरी, नाणारची रिफायनरी मीच रद्द केली होती, आणि बारसूची सुद्धा मी सांगितलं होतं तिथल्या जनतेचा विरोध असेल तर बारसूला सुद्धा रिफायनरी होणार नाही. मी तिकडे पण जाणार आहे, गेलो होतोच. पण सगळे विध्वंस करणारे उद्योग हे महाराष्ट्राच्या माथी मारायचे, आणि चांगले उद्योग हे गुजरातला पळवायचे. मोदीजी, तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. सगळ्यात चांगल्या गोष्टी, आमचं गुजरातची काही वैर नाहीये. मी अनेकदा म्हटलं की गुजरात सुद्धा आमचं आहे. इथे सुद्धा काही गुजराती माता भगिनी बांधव आले असतील, या पालघरमध्ये राहतात, मुंबईत राहतात, महाराष्ट्रभर राहतात. त्या गुजराती समाजाशी आमचं वैर नाही. उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणारच. होय, मी अभिमानाने आणि अगदी आत्मविश्वासाने सांगतोय, इंडिया आघाडीचं सरकार हे 300 पार करून येणार म्हणजे येणारच. हे आज राज्याचं नव्हे, देशातलं चित्र सांगतंय. आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं जे असेल ते आम्ही देऊच, पण महाराष्ट्राच्या हक्काचं असेल ते आम्ही कोणाला ओरबाडायला देणार नाही. नाही म्हणजे नाहीच. मोदीजी, तुम्हाला सुद्धा देणार नाही. करा ना, संपूर्ण देश आहे तुमचा. होता, आता नाही. 10 वर्ष खूप झाली. 10 वर्ष संपूर्ण देशाने तुम्हाला संधी दिली. त्या संधीचं सोनं करायच्या ऐवजी तुम्ही माती करून टाकली. आता बस झालं. आता आमचं काय आहे ना, ते आमचं आम्ही बघून घेऊ. आता आमच्या लक्षात आलेलं आहे, पूर्वी असं वाटत होतं की मजबूत देश पाहिजे असेल तर सरकार मजबूत पाहिजे. पण आता माझ्या लक्षात आले की जर का देश मजबूत पाहिजे असेल तर सरकार संमिश्र पाहिजे, मिलीजुली सरकार पाहिजे. कारण एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार हे देशामध्ये हुकुमशहाला जन्म देऊ शकतो. तो आता दिलेला आहे, आणि त्याला आत्ताच जर का आपण गाडून टाकलं नाही आणि आपल्या सगळ्या इंडिया आघाडीचं संमिश्र सरकार या देशात आणलं नाही, तर मग आपल्या देशाला कोणी वाली नाही. ती भारत माता सुद्धा बोलेल, अरे काय रे, तुम्ही माझ्या पोटी जन्मालात, माझं स्वातंत्र्य तुम्ही टिकू शकला नाहीत का, म्हणून तुम्ही मला माता म्हणता. आणि त्याच करता ही निवडणूक ही नुसती वाढवण बंदरासाठी नाहीये, ही पालघरच्या विकासासाठी आहे, राज्याच्या हितासाठी आहे, आणि माझ्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकावीच लागेल. आज भारतीताई सगळ्यांना माहिती आहे. भारतीताईचं चिन्ह काय? जरा जोरात पोचलंय गावागावात. आज तुम्ही सगळे आलायत. मी बोललोय वाढवण बद्दल, तुम्हाला पटलंय? वाढवणच्या संघर्ष समितीचे नेते कोण सगळे पटलंय मी काय बोललो? जाहीर सभेत बोललेलो आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी एकदा बोलल्यानंतर पुन्हा मागे फिरत नाही. एकदा बोललो तर बोललो. तुम्ही आपलं सरकार आणा. वाढवण बंदराचा विषय त्यांच्या सरकारच्या कागदावर मी पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यानंतर मात्र जे चांगले उद्योग आहेत, जे पर्यावरणाची हानी करणार नाहीत, जे माझ्या मच्छीमार समाजाच्या पोटावरती पाय देणार नाही. अरे साधी गोष्ट आहे, गेल्या 8-10 दिवसापूर्वी एका मच्छीमार नौकेला एका जहाजाने धडक दिली. नुकसान भरपाई मिळाली? काही नाही. कोण होते देव जाणे. मेले तर मेले नाही ना, मेले असतील तर पुरून टाका, नसतील तर घरी पाठवा. हे असं सरकार दळभद्री, हे असं निर्दयी सरकार आपलं नसेल, अजिबात नसेल. ज्या वेळेला तुम्ही आम्हाला मतं देता तेव्हा ते मतं नसतात, ते तुमचे आशीर्वाद असतात. ते तुमचे आशीर्वाद असतात. भाजपसाठी नुसती मतं असतील, पण माझ्यासाठी तुमचे आशीर्वाद आहेत, आणि त्याला मी आशीर्वाद मानतो. म्हणून आणि म्हणूनच आज माझ्याकडनं पक्ष चिन्ह सगळं जरी काढलं तरी सुद्धा तुमचे आशीर्वाद हे आई जगदंबेच्या रूपाने माझ्या समोर उभे आहेत. आणि हे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांसाठी, जर का पालघरचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं कल्याण करायचं असेल, हित साधायचं असेल, आंबटगोड मैदान जरी असलं तरी आंबट भाजपला देऊन गोड तुम्हाला पाहिजे असेल, तर भारतीताईला प्रचंड बहुमताने तुम्हाला निवडून द्यावंच लागेल. आणि त्या भारतीताईची जी निशाणी आहे ती फक्त शिवसेनेची नाही, तर तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाला जाळून टाकणारी ती धगधगती मशाल आहे. ही मशाल ज्या वेळेला पालघरमध्ये पेटेल
त्यावेळेला पालघरवरती अन्याय करणारे सत्ताधारी असतील त्याच्यामध्ये जळून भस्म होतील. आणि मला खात्री आहे की हा चमत्कार 19 साली तुम्ही केलेला आहात, या वेळेला पुन्हा एकदा करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तसा आत्मविश्वास बाळगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी राष्ट्रगीतसाठी उभं राहायचं आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. उद्धव जी साहेब आगे बढ़ो. उद्धव जी साहेब आगे बढ़ो. येथे सभेला जमलेल्या सगळ्या श्रोत्यांना विनंती करण्यात येते की आता सभा संपल्यानंतर सन्माननीय उद्धव साहेब हे ट्रेनने जाणार असल्या कारणाने त्यांच्या कॉन्वॉयला जाण्याकरता रस्ता द्या. कारण लगोलग ट्रेन स्टेशनवर येणार आहे, तर रस्त्यातील गर्दी कमी करून उद्धवजींना जाण्याकरता जागा द्या. धन्यवाद.